नमस्कार भावांनो. जे नेपाळमध्ये जी परिस्थिती घडले आणि जे झाले ते नेपाळची आणि भारताची परिस्थिती सेम आहे. पण नेपाळची जनता जागी झाली, भारतातली जनता जागी झाली नाही आहे. कारण भारताच्या जनतेला सहन करायची सवय आहे, सहन करायची ताकद आहे. म्हणून मला एकच सांगणं आहे, कारण भारतातला जो पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी ते भडवा आहे. त्यांनी सगळ्याची वाट लावली. त्यांनी कुणाचंच कल्याण केलं नाही, कुणालाच त्यांनी सुखी ठेवलं नाही, सगळ्याला दुःखीच ठेवलं त्यांनी. म्हणून मला ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचं आहे की साहेब, जे तुम्ही लोकांनी जी महागाई करून ठेवले, खरंच सांगते त्या महागाईनं जीणं मुश्किल झालं आहे. गरिबांचं जीणं मुश्किल झालं आहे. कारण लोक उपाशी मरत आहेत. त्यांच्या हाताला कामं नाही आहेत, रोजगार नाही आहे. साहेब, जरा कानं उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा. डोळे उघडून बघा जरा गरिबाची परिस्थिती काय आहे. साहेब, गरिबाची अशी अवस्था आहे की ते आत्महत्या तर नाही करू शकत, पण उपाशी राहून ते लोक मरत आहेत. त्या लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही अन्नदान ते स्वस्त करा. प्रत्येक वस्तू तुम्ही स्वस्त करा. GST तुम्ही कमी करा. आम्हाला तुम्ही कामं द्या, रोजगार द्या. नाहीतर रोजगारमध्ये वाढ करा. जर तुमच्यानं स्वस्त होत नसेल तर तुम्ही रोजगार वाढवून द्या. तर ती आम्ही कसं बसं तरी आम्ही जगू आणि खाऊ. आमचे तर मोठे व्हायचे स्वप्न तर तुम्ही मोठे होऊन देणार नाहोत. कारण आमचं पोट भरता भरताच आमचं आयुष्य चाललं आहे. साहेब, एक दिवस झोपडपट्टीमध्ये येऊन बघा आणि त्या घरामध्ये तुम्ही राहून बघा त्या लोकांची काय अवस्था आहे. तुम्ही तुमच्या स्वतःपुरतं राजकारण करताय, तुमच्या स्वतःपुरतं तुम्ही राजनीती करताय. तुमची सत्ता आली की तुम्ही स्वतःची घरं भरलीत आणि तुम्ही स्वतःचंच पाहिलं आहे. साहेब, तुम्हाला जर खरं डोळ्याने दिसत नसेल तर आम्ही ऑपरेशन करू तुमचं. तुम्ही इलेक्शनचं वारं आलं की तुम्ही काय करता, योजना काढता आणि योजनाच्या माध्यमातून तुमची सत्ता येते. तुम्ही लाडक्या बहिणीची योजना तुम्ही काढली. तुम्ही बहिणींना पैसे दिलात आणि त्यांच्या नवऱ्याकडनं पैसे काढलात. म्हशीचं दूध म्हशीलाच पाजलात. लाडक्या बहिणीची योजना तुम्ही देता आणि त्यांच्या नवऱ्याकडनं वसूल करता. दारूचे तुम्ही दर वाढवले. साहेब, मला एवढंच सांगायचं आहे, हे खासदार आमदार हे लोक जे आहेत, हे लोक स्वतःचीच घरं भरलेत त्या लोकांनी. ह्या लोकांची कॉलेज, शाळा, पेट्रोल पंप, फॅक्टऱ्या, हॉटेल्स ह्या लोकांचे आहेत. गरिबांचं काय? लोकांना राहायला घरं नाहीत, बेघर आहेत. ते रोडवर झोपत आहेत, स्वतःची घरं नाही आहेत. साहेब, 15,000मध्ये काय करायचं? 15,000मध्ये घर भाडं द्यायचं का मुलांचं शिक्षणाचा खर्च करायचा का घर खर्च कसं चालवायचं? तुम्हीच सांगा. हे 15,000 रुपये तुम्ही घ्या आणि तुमचं स्वतःचं घर तुम्ही चालवून दाखवा. 15,000मध्ये तुम्ही एवढं बाटला महाग करून ठेवला आहे की त्या 15,000मध्ये काहीच होत नाही. की माझी एवढीच मागणं तुम्हाला आहे की तुम्ही स्वस्त करा, पगारेमध्ये वाढ करा, गरिबांना जरा जगू द्या. त्यांना मारताय तुम्ही, जगू द्या त्यांना जरा. जर तुम्हाला दिसत नसेल डोळ्यांनी आणि कानाने ऐकायला येत नसेल तर आम्ही तुमचं ऑपरेशन करू. जे नेपाळमध्ये जे परिस्थिती झाली ना, ते आम्ही महाराष्ट्रामध्ये करू. कारण कसं आहे, अवस्था आम्ही उपाशी राहून राहून आमची अवस्था बेकार झाली. तुम्हाला तुमच्या आयुष्य जिंदगी जी आहे, आयुष्य तुम्ही ज्या त्या बंगल्यामध्ये राहता, त्या बंगल्यातून जरा वाकून बघा गरिबाची परिस्थिती काय आहे.
कळेल तुम्हाला. तुम्ही ना खरंच स्वतःचाच विचार करणारे तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी बसलात ना त्या खुर्चीवर, तर ती खुर्ची तुम्ही सोडा. जर तुम्हाला गरिबांचं काही करता आलं नसेल, करता येणार नाही, तर तुम्ही राजीनामा द्या. आणि जर तुम्ही राजीनामा नाही दिलात तर आम्ही तुम्हाला जिवंत जाळू आणि पेटवून टाकू.